प्रदर्शन भरलं आहे गेली 4 दिवसापासून चालू आहे. त्या संदर्भामध्ये काय सांगता? पुषप 2025 दरम्यान आपण डॉक्टर अप्पासाहेब पवार पशुपक्षी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. या पशु प्रदर्शनाचा उद्देश आहे की महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आपल्या उत्तम प्रतीच्या जाती आहेत, महाराष्ट्रातील आहेत, इतर राज्यातल्या आहेत, त्या जाती आपल्याला पाहायला मिळाव्यात, बघायला मिळाव्यात आणि त्याविषयी माहिती व्हावी म्हणून आपण हे प्रदर्शन भरवलेलं आहे. प्रदर्शनामध्ये दूध उत्पादन स्पर्धा आयोजित केली आहे की ज्याच्यामध्ये होस्टिंग सीजन गायची दूध उत्पादन स्पर्धा आयोजित केली की जेणेकरून त्यांच्या संगोपनाबद्दल आणि त्यांच्या जास्तीत जास्त दूध निर्मिती करणाऱ्या गायीची देखभाल कशा प्रकारे करायचं, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आणि अशा प्रकारच्या कालवडी उत्तम प्रकारे निर्माण कशा करायच्या याविषयी आपण कालवडीची पण ही परिषद ठेवलेला आहे की उत्तम प्रकारच्या कालवडीचं संगोपन कसं करायचं आणि उत्तम प्रकारच्या कालवडी कशा दिसतात आणि म्हणून प्रत्यक्षात शेतकऱ्याला बघायला मिळतात. म्हणून आपण उत्तम प्रकारच्या कालवडीचा ही परिषद सुद्धा ठेवलेला आहे आणि त्याला सुद्धा आपण या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे, देतोय आपण. म्हणजे दुग्ध उत्पादन स्पर्धेमध्ये आपण 51,000 बक्षीस पहिलं, दुसरं बक्षीस हे 41,000 आहे, तिसरं बक्षीस 31,000 आहे. त्याचप्रमाणे कालवडीची जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस 31,000 आहे, दुसरं बक्षीस 21,000 आहे आणि तिसरं बक्षीस हे 11,000 आहे. त्याचप्रमाणे उत्तम प्रतीच्या मुर्रा जाती आणि पंढरपूर जाती सुद्धा म्हशीच्या आपण या ठिकाणी प्रदर्शित केलेल्या आहेत. आपला सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक इम्प्रुव्हमेंट इथे तयार झालेल्या आपण जर्सी, सहिवाल, त्यानंतर थारपारकर ह्या सुद्धा जाती आपण इथे प्रदर्शित केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्याकडे महाराष्ट्रातून ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्याच्यामध्ये देवणी आहे, त्याच्यानंतर खिल्लार आहे. महाराष्ट्राचं वैभव आपण म्हणू शकतो की ओढकामासाठी प्रसिद्ध आहे आणि दिसायला पण अतिशय उत्तम अशा प्रकारचा पांढरा खिलार, काजळी खिलार या ठिकाणी आपण प्रदर्शित केलेला आहे. त्यानंतर नामदेव महाराजांच्या पालखींना जो रेटी घाटामध्ये वापरला जातो तो सुद्धा खिल्लार आपण या ठिकाणी 2 प्रदर्शित केलेला आहे. माननीय आनंदी फार्म देशपांडे यांचा तो खिल्लार आहे पाटस येथील. त्यानंतर नांदेडचे काही प्रसिद्ध नॅशनल चॅम्पियन झालेले माननीय जाधव साहेबांचे आपण या ठिकाणी लाल खंदारी वळू ठेवले आहेत की ज्याचं वजन 1000 किलो आणि 800 किलो आहे. हे सर्वात जास्त वजन असणाऱ्या ह्या लाल खंदारीची वळू आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील साधारणतः ज्या प्रसिद्ध जाती आहेत त्या देवणी ज्या उष्ण वातावरणामध्ये टिकून राहतात, ओढकामासाठी प्रसिद्ध आहेत आणि ह्या देवणी उपयोगासाठी वापरल्या जातात. दुधाळतात, दूध आणि ओढकामासाठी ह्या वापरल्या जातात आणि अतिशय कणखर अशा प्रकारच्या ह्या जाती आहेत. तर त्या सुद्धा आकर्षक दिसायला आकर्षक दिसतात आणि 6 ते 7 लिटर पण दूध देऊ शकतात. तर ह्या जातीचं संवर्धन होण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्यासाठी ते अतिशय उपयुक्त आहेत आणि म्हणून त्या परिसरातील शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील इतर भागातील शेतकऱ्यांना सुद्धा या वैशिष्ट्यपूर्ण जातीची माहिती व्हावी म्हणून आपण हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. त्याचप्रमाणे परसबागेसाठीच्या कोंबडी पालनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबडीच्या जाती आपण या ठिकाणी ठेवल्या आहेत, ज्यामध्ये कावेरी आहे अंडी आणि मांस उत्पादनासाठी, जे परसबागेमध्ये आपण पाहू शकतो. ब्लॅक अस्ट्रॉलर्प आहे, त्यानंतर वनराजा आहे, कडकनाथ आहे आणि बारामती अॅग्रो लिमिटेडने डेव्हलप केलेली अंडी आणि मांस उत्पादनासाठीची बाल 88 ही सुद्धा जात आपण इथे प्रदर्शित केलेली आहे. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी IFS मॉडेल एकात्मिक शेती प्रणालीचं मॉडेल उभं केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण 3 प्रकारचे व्यवसाय करू शकतो. एक आहे शेळीपालन, शेळीपालनाच्या खाली आहे कुक्कुटपालन आणि कुक्कुटपालनाच्या खाली आपण फिश फार्मिंग करू शकतो, मत्स्यपालन करू शकतो किंवा वर्मी कंपोस्ट आपल्याला करता येईल किंवा डक फार्मिंग करता येईल. तर एकाच मॉडेलमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या 3 प्रकारचे लाईफस्टाक मॅनेज करता येईल आणि हे 10 गुंठ्याचं मॉडेल आहे. या 10 गुंठ्याच्या मॉडेलमध्ये आपल्या पुढे 10 गुंठ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चारा पिके लावायची आहेत, जसे की झाडाची झुडूप वर्गीय आणि झाड वर्गीय चारा पिके लावायचे. त्या झाडाच्या सावलीमध्ये हे कोंबड्या आपल्याला मोकळ्या सोडायच्या आहेत आणि चारी बाजूने आपल्याला चरणी गाई लावायची आहे. आणि हे जे मॉडेल आपल्याला दिसतं त्या मॉडेलमध्ये आपल्याला शेळ्या, कोंबड्या आणि त्याच्या खाली मासे ठेवायचे किंवा वर्मी कंपोस्टचे बेड तयार करायचे. अशा पद्धतीने हे आपला संपूर्ण प्रदर्शन. शेळ्या मेंढ्यासाठी सुद्धा आपण 2 जाती या ठिकाणी ठेवल्या आहेत की ज्या मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत, ज्याच्यामध्ये बिटल, हरियाणाची बिटल आहे, त्याच्यानंतर 2 पिल्लं देणारी नारी सुवर्ण आहे आणि आफ्रिकन बोर आहे की ज्याच्यामध्ये साधारणतः 60% 2 पिल्लं देण्याचं प्रमाण आहे.
आणि जगातील सर्वात प्रसिद्ध अशा प्रकारची ही जात आहे. तर हे प्रदर्शन महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आणि या प्रदर्शनाला पशुमध्ये सगळ्यात नागरिकांचं लक्ष केंद्रित करणारा असं कोणतं पशु? हो, हा ते वैशिष्ट्यपूर्ण जनावर ठेवले. त्याच्यानंतर आपण 1.5 टनाचा रेडा ठेवलेला आहे, जो मुरा जातीचा आहे. तो महाराष्ट्रामध्ये प्रथमच आपण प्रदर्शित केलेला आहे आणि त्याचं वजन 1500 किलो आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे शिंदे डेअरी फार्मचा. तो सुद्धा एक प्रदर्शनाचं वैशिष्ट्य ठरलेला आहे. त्याप्रमाणे डॉग शो सुद्धा आपण इथे आयोजित केले आहेत की ज्याच्यामध्ये टाय ब्रीड्स आहे, इंडियन ब्रीड्स आहे, वर्किंग ब्रीड्स आहेत. त्या सगळ्यांचा आपण डॉग शो सुद्धा आयोजित केलेला आहे. अशा प्रकारे फारच वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण हे प्रदर्शन आहे आणि त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांचं आकर्षण या प्रदर्शनातील विशिष्ट आकर्षण हे ठरलेलं आहे. धन्यवाद. जास्त करून शेती आणि पशुधन याच्याकडे नागरिकांचं जास्त लक्ष आहे. आता आपला भाग हा शेतकरी वर्गाचा जास्त प्रमाणात आहे. त्या शेतकरी वर्गाला स्टँडर्ड म्हणून दूध उत्पादकामध्ये कोणती गाय असते चांगली? नाही, दूध उत्पादनासाठी जर्सी गाय आपल्याला जास्त महाराष्ट्रामध्ये त्याची वाढवण्याची गरज आहे, म्हणून आपण जर्सी गाय या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की होस्टिन फ्रिजिनकडे लोकांचा जास्त कल आहे. होस्टिन फ्रिजिन गायी जास्त दूध देतात, परंतु आपल्याकडचं वातावरण, आपल्याकडची परिस्थिती, आपल्याकडचं खाद्याचं व्यवस्थापन आणि गोठे पद्धती आणि शेतकऱ्याची परिस्थिती ही सगळी बाबी जर पाहिल्या त्याच्यानंतर गोचित तापाचं प्रमाण हे आपल्याला होस्टिन फ्रिजिन मध्ये वाढताना दिसतं. तर अशा वेळेस आपल्याला जर्सी जातीकडे जास्त वळण्याची गरज आहे किंवा जर्सी जातीमध्ये आपल्याला ब्रीडिंग करण्याची गरज आहे आणि म्हणून आपण जर्सी जात सुद्धा या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे. आणि ज्या लोकांना जास्त उत्पादन घ्यायचं असेल होलसेल फ्रिजिन मध्ये आणि म्हणून आपण दूध उत्पादन स्पर्धा आयोजित केली आहे. तर त्याच्यामध्ये साधारणतः 42 लिटर पासून 43 लिटर दूध देणाऱ्या आपण गायी या ठिकाणी प्रदर्शित या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कुक्कुट पालनमध्ये चांगला प्रतिसाद दिसतोय. यामध्ये काय कोणत्या जाती आहेत का? याच्यामध्ये कावेरी आहे, जे दुहेरी उपयोगाची जात आहे. त्याच्यामध्ये अंडी आणि मांसासाठी पाळली जाते. दुसरी ब्लॅक अस्ट्रेलर्प आहे, ती सुद्धा अंडी आणि मांसासाठी आहे. तिसरी वनराजा आहे, ती मांसासाठी जास्त पाळली जाते. चौथी कडकनाथ आहे, हे आपल्या घरगुती आपण पाळू शकतो. आणि 5वी जी जात आहे ती बारामती ॲग्रो लिमिटेड जी डेव्हलप केलेली आहे ती बाल येत आहे. तर धन्यवाद. मी डॉक्टर रतन जाधव, विषय विशेषज्ञ, पशुसंवर्धन कृषी विज्ञान केंद्र, बारामती. धन्यवाद.